हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळं? आपके चांगलं सारा चॅनल व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण प्रत्येक घेऊन माइनक्राफ्ट अँड आज आपण ना स्विमिंग पूलमध्ये येऊन होतो अंडरग्राउंड बंकर. येस काही स्विमिंग पूलमध्ये अंडरग्राउंड बंकर अँड हे बघा ह्या स्विमिंग पूलमध्ये अँड आपण तुम्हाला मी दाखवतो गाईस कसं. अँड आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये जाऊन ना इथे ब्लॉक तोडायचे. ठीक आहे, इथे ब्लॉक तोडायचे आहेत अँड देन आपल्याला तिथं ट्रॅपडोअर लावून आपल्याला त्याच्यामध्ये हे करायचे गाईस. ठीक आहे, अँड पहिले तर गाईस ना आपण ट्रॅपडोअर आहेत का बघून घेऊ. ट्रॅपडोअर 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 नाही आहे यार, ट्रॅपडोअर नाही आहे, पण आपल्याकडे प्लॅंक्स आहेत. आपण ट्रॅपडोअर बनवून घेऊ. ठीक आहे, इथं प्लॅंक्स निघायचं ना, आपण ट्रॅपडोअर बनवून घेऊ. ओके, ट्रॅपडोअर याला ठेवू. ट्रॅपडोअर 4 ट्रॅपडोअर झालेत आपल्याकडे, 4 ट्रॅपडोअर. आणि आता आपण जाऊ आपल्या जो स्विमिंग पूल आहे त्याला बनवण्यासाठी. तर पहिलं तर जाऊ आपण इथे अँड पिकेक्स 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 अरे पिकेक्स काढा. अरे भाई मी डुबल पहिले बाहेर या. पिकेक्स 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 ओके, पिकेक्स घेऊ आपण इथे. पिकेक्स ओके. अँड आता आपण ना, अरे फेका यार भाई. ओके, आता आपण ना इथे ब्लॉक तोडायचे, आपल्याला 2 ब्लॉक तोडायचे. ठीक आहे, चला फटाफट तोडू यार आपण ब्लॉक. तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता इथं आपण काढू यार हा ब्लॉक. अँड पाण्यामध्ये लिटरल लेवल लागतो यार, खरं सांगतोय. आपण पहिलं श्वास घेऊन घेऊ आणि नंतर आतमध्ये जाऊ यार फटाफट. एक सेकंड, आपल्याकडं ट्रॅपडोर. ओके, ट्रॅपडोर घेऊ. आपलं ट्रॅपडोर आपण ठेवू यार डर्टच्या जागी. ओके, ट्रॅपडोर ट्रॅपडोर ठेवू यार फटाफट. चला यार ट्रॅपडोर. अँड ट्रॅपडोर आपण ना कसा लावायचा यार, असा खाली इथं इथं. ओके हेच बघा शकता. आता तुम्ही आतमध्ये पाणी नाही आहे. आता पहिले तर आपण ना हा ब्लॉक तोडू यार फटाफट. ब्लॉक तुट 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 तुट. ओके, ब्लॉक तुटला आहे अँड चला बाहेर पटकन जाऊ यार. ओके गाईज, डॅमेज पडण्यापासून तो वाचलो गाईज. ओके गाईज, आता आपण श्वास घेऊन जाऊ परत आतमध्ये. आणि गाईज हे थोडेसे वेगळे वेगळे लागलेत, बट आपण नंतर हे करू. बट पहिले तर आपण आतमध्ये जाऊ अँड आपलं काम करू यार. पहिले तर आपल्याला एक बेस बनवायचा आतमध्ये अँड देन त्याच्यात अख्ख्याच खूप सारे चेस्ट ठेवायच्यात. अँड चेस्टमध्ये आपण ना खूप सारं आपलं जे मेन सामान आहे ना, जसं की गाईज आपल्याला आर्मर स्टँड, आर्मर अँड ते सगळं ठेवायचं आहे. पण आपल्याकडं आर्मर नाही आहे, बट आपण आर्मर ठेवू शकतो. आपल्याकडं खूप सारा आयरन आहे, आयरनचा आर्मर बनवू शकतो आपण. ठीक आहे, अँड तिथूनच आपण ना मायनिंगला पण जाणार आहोत गाईज, तिथूनच. ठीक आहे, तिथूनच मायनिंगला पण जाणार आहोत. आता इथून आपण ब्लॉक तोडून घेऊ गाईज फटाफट. ब्लॉक 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 तोडून घेऊ यार फटाफट आपण इथून. अँड इथे एक टॉर्च लावू यार फटाफट. पहिले टॉर्च टॉर्च टॉर्च, पहिले तर आपण हे ब्लॉक तोडू पहिले. अँड गाईज टॉर्च लावू यार. अरे यार टॉर्च टॉर्च. ओके, टॉर्च और टॉर्च. ओके, टॉर्च लावू आपण गाईज इथे. अँड खूप आपण ना इथे कंप्लीट एक बॉक्स टाईपने एक बॉक्स बनवून घेऊ अँड त्याच्यात खूप सारे आपल्याला चेस्ट ठेवायचे गाईज. अँड मागच्या व्हिडिओमध्ये जर का तुम्ही पाहिलं नसेल तर आपण एक ट्री हाऊस बनवलेलं, मागच्या व्हिडिओ जर का तुम्ही बघितले नसाल तर जाऊन बघा यार. ठीक आहे, आपण आपल्या चॅनलवरती लिंक आहे, ती तुम्ही बघू शकता ती व्हिडिओ आपले. ठीक आहे, अँड आत्ता आपण ना इथे एक टॉर्च लावू अँड आपण इथं पटकन आपला एक बॉक्स तयार करू अँड देन मिळू. तर गाईज आता आपण ना इथे खूप सारे ब्लॉक तोडू, कारण की आपल्याला एक इथे एक बेस बनवायचा, चांगला असं एक फ्लॅट एरिया बनवायचा आहे. अँड इथूनच आपण ना मायनिंगला पण जाणार आहोत. ठीक आहे ना गाईज. अँड पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ना डायमंड मायनिंगला जाऊ गाईज. आपल्याला भेटले तर भेटले डायमंड, बट आपण डायमंड मायनिंगला जायचं आहे, कारण की आपल्याला एक पिकॅक्स लागते आणि 2 डायमंड माझ्याकडे ऑलरेडी आहेत. फक्त 1 डायमंड मला पाहिजे नाही, जेणेकरून मी ऑप्सिडियन तोडू शकतो. अँड ऑप्सिडियन तोडल्यानंतर आपण गाईज जाणार आहोत नेदरमध्ये. अँड नेदरमधून क्वार्ट्स, परत आपण एन्शंट डेब्रिस वगैरे वगैरे, ते तर आत्ता आपल्याला सध्या नाही लागणार. पहिले तर आपल्याला एक डायमंडचा फुल्ली आर्मर पण बनवायचा, बट आपल्याला डायमंड शोधणं गरजेचं आहे गाईज. ठीक आहे ना. पहिले तर आपण ह्याच्यातलं हे फेकून देऊ, स्पायडर आहे का काही गाईज ते. ओके, आणि कॉबल स्टोन इकट्ठा करून गाईज. अँड इथं ना आपल्याला थोडेसेच ब्लॉक तोडायचे, जेणेकरून आपण नंतरून हे करू शकू. अँड एक सेकंड, आपल्याला हेच ब्लॉक तोडायचे फक्त. ओके ओके ओके,
ओके गाईज, तुम्ही बघू शकता आता आपला जो एरिया आहे तो फुल्ली फ्लॅट झाला आहे. अँड इथून आपण मायनिंग करणार आहोत, ठीक आहे ना गाईज. इथून हे बघा गाईज, इथून आपण मायनिंग करणार आहोत इथून, ठीक आहे ना गाईज. ह्या एरियातून आपण मायनिंगला जाणार आहोत. अँड आपण पहिले तर आत्ता ना आपल्या ह्या बेसमध्ये बाहेर बघूया रात्र झालेलं आहे ना. ओके गाईज, पहिले तर आपण बाहेर जाऊ. अँड आपल्याला ना प्लँक्स लागणार यार खूप सारे आपल्याकडं आहे. बट ओके, आपल्याकडं ओक आहे. आपल्याला ना आता हे ट्रॅपडोर यार नीट लावू यार. आपण हे वाकडे तिकडे आपण लावलेत, बट आपण हे चांगले नीट लावू. एक्स आहे ना गाईज. ओके, एक्सने आपण हे ट्रॅपडोर लावू नीट. अँड कलेक्ट झालं का गाईज, कलेक्ट. ओके, आपण वरती जाऊ फटाफट. ओके, ऑक्सिजन भरून घेऊ. अँड आपण परत जाऊ आतमध्ये. ओके गाईज, आता आपण परत जाऊ आतमध्ये. अँड आता आपण ना याला नीट लावू, ठीक आहे. एक सेकंड. ओके गाईज, आता नीट लागला आहे. आणि आपण हा जो ट्रॅपडोर आहे तो तोडू यार. आता तर डॅमेज पडेल यार मला, बट कोई ना, आपण तुटला. ओके, वरती जाऊ. ओके गाईज, एक हार्ट गेला आपला, बट कोई ना. अँड जाऊ आता आपण परत एकदा खाली. अँड आपण दुसरा जो ट्रॅपडोर आहे तो लावू. एक सेकंड, तिसरा ट्रॅपडोर. ओके, ट्रॅपडोर. ओके गाईज, फायनली आपला ट्रॅपडोर आहे तो लागला आहे. अँड आपण आता जाऊ शकतो आतमध्ये, ठीक आहे. आता आपण आतमध्ये जाऊया डा. अँड गाईज, आता तुम्ही बघू शकता इथे आपण ना आता हा जो बेस आहे ना याला आपल्याला फुल्ली एक चेस्ट वगैरे सगळं काहीतरी करायचं, ठीक आहे. अख्खीकडे चेस्ट वगैरे लागणार आहे तिथं. आपण मायनिंगला पण जाणार आहोत, आपल्याला जे पण भेटेल ते इथेच राहणार आहे. आपल्या पर्सनल जो चीजेस आहेत ना ते पण इथेच राहणार आहे, ठीक आहे ना गाईज. तर आपण पहिले तर इथे मायनिंग करूया थोडीशी. मला मन करते मायनिंग करायचं, तर मायनिंग करतो. आणि मग तो गाईज आपण बघा गाईज मायनिंग नंतर करू शकतो. बट आपल्याला पहिले ना आपल्यासाठी एक चेस्ट बनवायला लागेल. आणि इथं आपल्याकडं ओक वूड आहेत, तर आपण याने बनवून घेऊ आपण खूप सारे ओक प्लँक्स. अँड देन आपण ना याच्याने खूप सारे चेस्ट बनवणार आहोत. तर पहिले तो ओक प्लँक्स बनवून घेऊया फटाफट. वगैरे आता एक स्टॅक तर आपल्याकडे झाला आहे, बट अजून एक 2 स्टॅक झाले आहेत. अँड आता अरे भाई, ओके 2 स्टॅक झाले आहे. अँड वरून आपल्याकडं अजून पण आहे. एक क्राफ्टिंग टेबल बनवून घेऊ. अँड देन आपण ना क्राफ्टिंग टेबल झाला, आता आपण ना त्याच्यातून चेस्ट घेऊ शकतो. चेस्ट बनवू आपण. अरे यार, हे कलेक्ट कधी होणार. बोन फेका. अरे यार, हे रॉटन फ्लेश वगैरे फेका. ओके गाईज, आता आपल्याकडे क्राफ्टिंग टेबल आला आहे. क्राफ्टिंग टेबलला आपण ठेवू इथे. अँड क्राफ्टिंग टेबल इथे ठेवू. अँड देन आपण याच्यावरून काय घ्यायचं गाईज, आपल्याला चेस्ट बनवायचे आहेत खूप सारे चेस्ट बनवू यार फटाफट आपण. अँड आपल्याला एक 2 आर्मर स्टँड पण बनवायचे आहेत, कारण की आपण एक आर्मर ठेवणार आहोत तिथं फुल्ली आयरनचा. कारण की कधी पण आपल्याला गरज पडू शकते, आपला आर्मर कधी तुटू शकतो, पण आपल्याला आर्मर इथं ठेवायचं आहे गाईज, ठीक आहे. आता आपण फटाफट खूप सारे चेस्ट बनवू. आपल्याकडं आता ना 7 चेस्ट ऑलरेडी आहेत. आणि खूप सारे आपल्याला अजून पण चेस्ट बनवायचे आणि ते लावायचे पण. आता 11 चेस्ट झालेत. आपण त्या चेस्ट फटाफट लावून घेऊ. अँड चेस्ट इथे घेऊ. इथे ओके, चेस्ट फेकून द्या यार हे. ओके, चेस्ट लावून घेऊ आता फटाफट. इथं आपण बघायच इथे लावू. टॉर्च तोडतो. एक सेकंड गाईज, आपण इथे पण लावू. हे इथे पण लावू. अँड इथे पण लावू. अँड गाईज याच्यावरती पण लावू. एकच चेस्ट आहे यार माझ्याकडे फक्त. आता आपल्याला अजून चेस्ट बनवावं लागतील. अजून खूप चेस्ट लावायचे आहेत आपल्याला इथं. तर फटाफट आपण ना, अरे यार क्राफ्टिंग टेबल खोडा यार. क्राफ्टिंग टेबल. अँड आपण इथं बनवू शकतो चेस्ट. अजून चेस्ट बनवा फटाफट आपण. अजून चेस्ट. ओके गाईज, आता आपल्याकडं 8 चेस्ट अजून होतील. अजून चेस्ट बनवू. ओके गाईज, अँड फेका यार याला बाहेर. ओके गाईज, आता आपण ना ह्या चेस्ट ना फटाफट इथं लावून घेऊ. ही वाली चेस्ट आपण ना पहिले तर इथं आपल्याकडे राहिले आहे ना तिथं लावून घेऊ यार फटाफट. ओके, इथं लावून घेऊ. अँड देन आपल्याला इथे पण लावायचे आहेत ना खाली. इकडं बाजूला पण लावायचे आहेत यार आपण ना फटाफट. पहिले तर इथे लावून घेऊ एक चेस्ट. याच्यावरती पण डबल चेस्ट. अँड गाईज आपल्याकडे 3 आहेत ना. अजून कडे लाव यार. इथे एक लावतो डबल चेस्ट. अँड इथे एक सिंगलवालं. अँड गाईज ना आता आपण इथे फर्नसेस लावू. आपण खूप सारे फर्नसेस लावू. कॉबलस्टोनने बनवून यार इथून फर्नस. ओके, मधले ब्लॉक काढू. ओके, फर्नस आपल्याकडे 7 फर्नस होतील, पण 4 मिनिममले पास झाले ना यार.
ओके 4 आपल्याकडे फर्नस आहेत. आपण आता हे फर्नस जे आहेत ना ते 5 झाले यार. ओके 5 आहेत आपल्याकडे. अँड आता ना आपण हे 5च्या 5 ना इथे लावून घेऊ यार. ठीक आहे. इथे नको यार, इथे ओके इथे चांगलं वाटेल. इथे आपण फर्नेसेस लावून घेऊ. तर आपल्याला आयरन वगैरे जे पण भेटेल ते आपण स्मेल्टिंगला इथं टाकू शकतो यार डायरेक्टली. ठीक आहे. फटाफट इथे पण एक लावून घेऊ. ओके गाईस, तर इथे पण एक लावून घेतलं आहे गाईस. अँड आता आपण तुम्ही बघू शकता इथे आपण फुल्ली सगळं रेडी आहे. अँड इथे एक टॉर्च लावतो आणि ही टॉर्च तोडा यार. अरे तोड. ओके गाईस, अँड ही चेस्ट पण आपण इथं लावलेली ऑलरेडी. अँड गाईस इथं ओके इथं पण एक इथे एक फर्नस लावावं लागत होता. बट गाईस आपण नंतरून इथं फर्नस लावू. अँड तर गाईस इथं आपण बघू शकता आपण इथे फुल्ली एक बनवलेलं आहे एक अंडरग्राऊंड बेस. अँड इथूनच आपण ना खूप सारी मायनिंग करणार आहोत इथं. अँड पुढच्या व्हिडिओमध्ये ना गाईस आपण एक डायमंडचे म्हणजे नेदरमध्ये जाणार आहोत. आणि त्याच्यासाठी आपल्याला डायमंडची पिकेक्स पण लागणार आहे. आणि ते आपण डायमंडची पिकेक्स पण आपण नंतर बनवू शकतो. आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.